प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी घवघवीत यश मिळवलं. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय गड आणि या सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 30 वर्षापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु 1 वर्षापूर्वी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. 2009 मध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला. 2009, 2014 आणि 2019 असं सलग 3 वेळा या विधानसभा मतदारसंघामधून दीपक चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आले. परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी 1995, 1999 आणि 2004 असं सलग 3 वेळा फलटण खंडाळा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु 2009 मध्ये फलटण खंडाळा हा विधानसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत बदलला आणि तो फलटण कोरेगाव असा झाला आणि हा मतदारसंघ राखीव झाला. 1 वर्षापूर्वी अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 पेक्षा अधिक आमदार सत्तेमध्ये सहभागी झाले. त्या आमदारांमध्ये फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, त्याचबरोबर विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक राजकारणात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आणि या संघर्षातूनच खरं तर स्थानिक राजकारणाचा विचार करून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचं काम त्यांना मानणाऱ्या गटाने केलं नाही. म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं लोकसभा निवडणुकीत काम करण्याऐवजी विरोधी पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत राजे गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नाराज आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून त्यांना 17,000चं मताधिक्य मिळालं. मागील लोकसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून केवळ 1200 मतांचं लीड हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं होतं. परंतु 2024 मध्ये त्यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आपलं लीड वाढवण्यात यश मिळवलं. त्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या गटाची ताकद ही वाढलेली आहे आणि त्यांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची ताकद सुद्धा या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वाढल्याची दिसत आहे.
सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महायुती बरोबर असल्यामुळं महायुतीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकते। म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचा उमेदवार हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील किंवा ज्या नेत्याला उमेदवारी देतील तो नेता हा उमेदवार असेल हे मात्र नक्की। त्यामुळं फलटणमधील स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करून आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राजे गटाने केलेला विरोध पाहता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उतरवू शकतात, तशा पद्धतीची चर्चा सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। गाव भेटीच्या निमित्ताने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क आणि जनसंवाद मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार हे असं चित्र सध्या तरी दिसत आहे। फलटण कोरेगाव मधून शरद पवार हे नव्या चेहऱ्याला संधी देतील अशा पद्धतीची चर्चा ही सध्या मीडियामध्ये आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते। अर्थातच तो नवा चेहरा कोणता असेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते खरतर प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे। सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 3 गट हे प्रबळ दिसत आहेत। यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा राजे गट, त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा खासदार गट म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांना मानणारा एक गट म्हणजेच महाविकास आघाडी, असा एकंदरीत 3 प्रभावशील गट या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहेत। त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची जास्त शक्यता आहे आणि विशेष करून स्थानिक मुद्द्यांवरती स्थानिक प्रश्नांवरती ही निवडणूक होण्याची जास्त शक्यता आहे। फलटणचं राजकारण हे पक्षाभोवती न फिरता ते व्यक्तीभोवती आणि नेत्यांभोवती फिरतं। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर असतील, त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, यांच्यामध्येच खरं तर हा जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो किंवा विधानसभा असो, यामध्ये राजकीय संघर्ष आपल्याला गेल्या 10-15 वर्षामध्ये खरं तर पाहायला मिळालेला आहे। त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या 2 गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळेल, परंतु महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना मानणारा गट या निवडणुकीत जर नव्या चेहऱ्याला त्या गटाने संधी दिली आणि नवा चेहरा उतरवला तर तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि या तिरंगी लढतीत फायदा कोणाला मिळेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा खरं तर होताना दिसत आहेत। परंतु पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे जनसमर्थन मिळतंय, जनसमर्थन मिळताना दिसतंय आणि एकंदरीत महायुतीच्या विरोधात एक नाराजगीचं वातावरण दिसतंय, त्यामुळं महायुतीला नाराजगीचा सामना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा करावा लागू शकतो। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कोणती भूमिका घेतात हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। जर ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आले तर अर्थातच
महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढेल. त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडं खरं तर तालुक्यातील जनतेचं आणि या विधानसभा मतदारसंघातील जनतेचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असतील याचं चित्र खरं तर अस्पष्ट दिसत आहे. परंतु येणारी निवडणूक ही आटीतटीची होईल असं चित्र मात्र सध्या एकंदरीत प्रत्यक्षात जमिनीवरती तरी दिसतंय. खासदार गटाची राजकीय ताकद म्हणजेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय ताकद गेल्या 5 वर्षामध्ये चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा आटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो आणि सध्याच्या राजकीय चित्रानुसार तिरंगी लढतीची जास्त शक्यता आहे. आणि शरद पवार नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतात अशी जी चर्चा मीडियामध्ये आणि एकंदरीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, तो नवीन चेहरा कोणता यामुळं एकंदरीत या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाकडे खरं तर सातारा जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागल्याचं दिसत आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.